तुम्हाला माहितीये का, मुंबादेवी मुंबईत कशा आल्या? आज जिथे मुंबई उभी आहे तिथे एकेकाळी शहर नव्हतं. लोक तिथे राहायलाही घाबरायचे. किनाऱ्यावर कोळी समाजाच्या छोट्या वस्ती होत्या. प्रत्येक वेळी ते समुद्रात उतरताना घर, कुटुंब, जाळी आणि देवाला केलेली प्रार्थना मागे ठेवून जायचे. कारण समुद्रात गेलेल्या बोटी परत येतील का नाही याची खात्री नव्हती. पण संकट फक्त समुद्रातूनच नव्हतं. या किनाऱ्यावर एक भयंकर शक्ती राज्य करत होती. त्याचं नाव होतं मुंबारकासूर. तो राजसिंहासनावरून राज्य करत नव्हता. तो राज्य करत होता भीतीवर. जिथे मुबारकासूर जायचा तिथे समुद्र उग्र व्हायचा. बोटी तुटून परत यायच्या, कधी कधी परतच यायच्या नाहीत. हळूहळू वस्तीमध्ये भूक आणि दारिद्र्य आले. नंतर आजार आले आणि आजारांनंतर भीती. लोकांकडे शस्त्र नव्हतं, सेना नव्हती, लढण्याची ताकद नव्हती. त्यांच्याकडे होतं फक्त एक शस्त्र, प्रार्थना. त्यांनी हाक मारली आईला, त्यांनी पुकारलं अंबा देवीला आणि देवीने उत्तर दिलं. त्या शांत रूपात आल्या नाहीत, त्या आल्या शक्तीच्या रूपात. 8 हात, हातात शस्त्र, डोळ्यांत तेज. त्या आकाशातून पाहत नव्हत्या, त्या उभ्या राहिल्या जिथे जमीन आणि समुद्र भेटतात. आणि तिथेच झाला सामना, मुबारकासूर आणि देवीचा. वादळ उठलं, पृथ्वी हादरली, पण शेवटी मुबारकासूर पराभूत झाला. पराभवानंतर त्याने देवीसमोर एक विनंती केली, माझं नाव पूर्णपणे मिटवू नका, माझं नाव तुमच्या नावाशी जोडलेलं राहू द्या. देवीने ती विनंती मान्य केली. भीतीचा सन्मान म्हणून नाही, तर हे दाखवण्यासाठी की भीतीवर विजय मिळाला आहे. त्या दिवसापासून देवी ओळखल्या जाऊ लागल्या मुंबा देवी म्हणून. त्या युद्धानंतर किनारा बदलला, समुद्र शांत झाला, मासे परत आले, बोटी सुरक्षित परतू लागल्या. लोक तिथेच राहू लागले जिथे देवी उभ्या राहिल्या होत्या. त्यांनी देवीवर विश्वास ठेवला. त्यांनी त्यांना हाक मारली मुंबा, आणि हळूहळू त्या भूमीचं नाव पडलं मुंबई. कारण मुंबई ही फक्त एक शहर नाही, ही ती भूमी आहे जिथे एका आईने भीतीवर विजय मिळवला.